नमस्कार मंडळी, 2 वर्षांनी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आहे आडिवरे गावातील महाकाली देवीचा होळीचा सण। ही होळी 12 वाड्याची पारंपरिक अशी होळी असते आणि ह्या वर्षीची जी होळी आहे ती आमच्या मोगरे गावातील होळी आहे। चला तर असा हा अद्भुत सोहळा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली जय महाकाली अशी कमेंट नक्की करा। सर्वप्रथम आपल्या श्री महाकाली देवीचे दर्शन घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कारण तिच्या आशीर्वादाशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही। तर मंडळी आता आपण आलो आहोत मोगरे गावात। हे आहे सुपारीचं आगर आणि याच आगरातली यावर्षी होळी आहे। तसेच तिवरे आणि व्यक्ते हे मानकरी जे आहेत त्या मानकऱ्यांचा सुद्धा या मोगरे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। हार्दिक स्वागत आहे। आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम सगळेजण गावात देवीची स्वारी येण्याची वाट पाहत आहेत। गर्दी वाढत आहे कारण थोड्याच वेळात देवीची स्वारी आता येथे येणार आहे। ढोल ताशांच्या गजरात अब्दागिरीच्या नादात देवीची स्वारी मोगरे गावात आलेली आहे। हे फक्त आगमन नाही तर ही आहे 12 वाड्यातील एकत्रितपणाची खरी ओळख। सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की प्रसाद म्हणून मेळा वाटप झालेला आहे, तसेच सर्वदाचं आयोजन केलेलं आहे। त्या सर्वांनी आलेल्या भाविकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। भाविकांना नम्र विनंती की प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे। मेळा वाटप चालू आहे, तसेच सरबत ठेवलेलं आहे। मंडळी, होळीचे झाड तोडण्यापूर्वी एक लहान सुपारीचे झाड तोडले जाते। त्याला कोंडा असे म्हणतात कारण होळी उभी करताना त्याचे लहान लहान तुकडे करून सपोर्ट देण्यासाठी त्याचा वापर करतात। तर इकडे होळीसाठी दुसरे सुपारीचे झाड तोडण्याची तयारी सुरू आहे।
केलेला होता आणि तो पोलिसांनी पार पडला असा आपण जाहीर करतो आणि इथून पुढे जे चौकशी झाली असेल त्याबद्दल वगैरे ग्रामपंचायत वतीने आम्ही माफी मोगरे गावातून निघालेली ही पवित्र होळी आडिवरे गावाच्या दिशेने चालली आहे. फुलांच्या वर्षावर या पवित्र सोहळ्याचे स्वागत होत आहे. मंडळी, आता आपण वज्रावर आलो आहोत. सर्वप्रथम होळी येथे या ठिकाणी आणली जाते आणि येथून मग नंतर मंदिरात नेली जाते. आणि तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं गर्दी जमत आहे. मंडळी, तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमली आहे. यावरून सिद्ध होतं की संपूर्ण गाव एकत्र असेल आणि मनात श्रद्धा असेल तर कोणतीही परंपरा कधीच थांबत नाही. आणि हाच तो क्षण बघण्यासाठी सगळे लोक जमले आहेत. हात दोराला लागले आहेत, नजर आकाशाकडे आहे आणि प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे, आई महाकाली.
जर तुम्हालाही आपल्या परंपरेचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये जय महाकाली लिहा आणि 2 वर्षानंतर परत आलेल्या या प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.